श्रावण मासी हर्ष मानसी। बघा, श्रावणातला हा पहिला मोठा सण नागपंचमी। आम्ही घरीच नागाची प्रतिमा आणतो आणि त्याचं पूजन करतो। जीवना कोळीवाडा येथे नागराजांची जी मूर्ती आहे ती बघा भरपूर मोठी असते। आईचा उदो उदो। छान असं आपल्याला श्री नागराजांचं दर्शन होत आहे आणि या ठिकाणी आपल्याला जिवंत साप दिसतोय। प्रत्येक देशातील संस्कृती ही त्या देशातील लोकांची मानसिकता ठरवते। श्रेष्ठ सनातन भारतीयांची संस्कृती आहे वसुदैव कुटुंबकम। आमचे चराचर विषयीचे प्रेम प्रत्येक जीवाचे जीवन महत्त्वाचे मानतो। या सृष्टीत सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे असं आम्ही मान्य करतो। ही सृष्टी प्रत्येक जीवामुळेच सुरक्षित आहे आणि प्रत्येक जीव हा सुरक्षित असेल तरच मानवी जीवन हे सुरक्षित राहू शकेल। तसेच सृष्टीतील प्रत्येक जीवाविषयी प्रेम वाढावं यामुळेच धार्मिक भावनेची त्याला जोड देण्यात आली। यामुळेच गेली कित्येक वर्ष हजारो वर्ष निसर्ग संगोपन आणि संवर्धन हे चालू आहे। आज श्रावणातील सर्वात मोठा सण अर्थात तो म्हणजे नागपंचमी। सृष्टीत सर्व जीव हे जगतात। 84 लक्ष योनीतून जन्म मरणाचा फेऱ्यातून मानवी जीवन जगत असतं आणि या फेऱ्यातून जातच असतं अशी आमच्या संस्कृतीची धारणा आहे। या प्रत्येक जीवात परमात्मा आहे। त्यामुळेच आमची भारतीय संस्कृती या सर्व जीवांना सन्मान देत असते। पशु पक्षी प्राणी यांचं पूजनही करत असते आणि तसंच आज होणार आहे नागदेवतेची पूजा। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज श्रावणातील पहिला मोठा सण तो म्हणजे नागपंचमी। श्री गणेश शिव पार्वती नागदेवतेची आता पूजा सर्वत्र होणार आहे आणि तशीच आपल्या घरी सुद्धा आम्ही दरवर्षी नागदेवतेची पूजा करत असतो। हे सर्व आपल्याला आज पाहायला मिळणार आहे। शेतकरी शेतीची आज कामं करणार नाही आहेत। आज नागदेवतेची पूजा सर्वत्र होणार आहे, देशामध्ये सर्वत्र। बघा, जे कोणी कुठे कामानिमित्त बाहेरगावी गेले असतील सासरवाशीन सुद्धा माहेरी जातात आणि आज नागदेवतेची पूजा करतात आणि जुन्या मैत्रिणींना बाल गोपाळांना आपल्या जुन्या सवंगडींना भेटतात। या मैत्रिणींसोबत झुल्यावर झुलत असतात। बघा, जुन्या गोष्टी आपल्याला आज सुद्धा आठवतात। जरी विज्ञानाने प्रगती केली तरी सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीची ही धारणा आज सुद्धा आपण सर्वांनी जपून ठेवलेली आहे। श्रावण मासी हर्ष मानसी। बघा, श्रावणातला हा पहिला मोठा सण नागपंचमी। श्रावणात सगळीकडे हिरवळ हिरवळ आपल्याला दिसत असते या पावसाळ्यातला। तसाच नागपंचमीचा सण काही जण वारुळाला जातात। इकडे वारुळ वगैरे नाही आहेत काही ठिकाणी, पण भरपूर ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसतात। भरपूर ठिकाणी देशाच्या वारुळामध्ये म्हणजे ज्या सासूरवाशीन माहेरवाशीन असतात या नागदेवतेला पूजण्यासाठी वारुळावर जातात आणि संध्याकाळी नागोबाचं विसर्जन करतात। आता नागोबाची पूजा आपली निकिता सुद्धा करते, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला, आपण सुद्धा कमेंट्स करा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये। आपण सुद्धा नागपंचमी करत असाल आणि कशा पद्धतीने करता ते सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आपली ही संस्कृती जपून ठेवा। पशुपक्षी गुणवंत त्यावरी कृपा करी भगवंत। आपल्या सर्वांना चराचरात चालवणारा हा परमात्मा सर्वांमध्ये आहे याची धारणा घेऊन आपली भारतीय संस्कृती हे सण साजरा करत असते। तसंच आजचं पहिला सण मोठा सण तो म्हणजे नागपंचमीचा। आता आपण हे पूजन सर्व निकिताजी करते ते सुद्धा बघणार आहोत आणि आज आपल्याला उकडीचे पदार्थ खायला मिळतात। बघा, आज काही भाजलं जात नाहीये, तव्यावर वगैरे केलं जात नाहीये। आपल्याला सर्वांना माहिती असेल आज उकडीचे मोदक उकडलेल्या सर्व वस्तू आजच्या दिवसाला खायला मिळतात। चला, निकिताची पूजा चालू आहे ते सुद्धा आपण पाहूया।
आज नागपंचमीची पूजा निकिता सुद्धा दरवर्षाप्रमाणे आपल्या घरी सुद्धा चालू आहे। प्रथम मी नागदेवता आपल्याला दाखवतो। आम्ही घरीच नागाची प्रतिमा आणतो आणि त्याचं पूजन करतो। नागदेवतेला प्रसाद म्हणून बघा आज लाह्या दाखवल्या जातात, लाह्या सुद्धा आहेत आणि उकडलेले पदार्थ नागदेवतेला प्रसाद म्हणून दाखवला जातो। नागदेवतेची पूजा निकिता तर करते, पण या ठिकाणी बेल तर व्हायला गेलंय। पण आपल्याला माहिती असेल ही जी नागवेल असते जी शेतामध्ये मिळते, हा ना निकिता, शेतामध्ये मिळते बघा। निकिता वगैरे सांगते आपल्याला की दरवर्षी आजच्या दिवशी नागाला घालतात नागवेल ना, नागवेल। ही बघा, ही जी नागवेल आहे ही नागोबाला अर्पण केली जाते। बेल आणि छान अशा श्रावण मासी आणि पावसाळ्यात ही गोकर्णाची फुलं बघा, भगवान शिवाला आवडणारी ही गोकर्णाची फुलं सुद्धा या श्रावण महिन्यात पावसाळ्यात येतच असतात। चला निकिताची पूजा चालू आहे। गीताची सुद्धा पूजा झालेली आहे आणि आता आई सुद्धा पूजेला आलेली आहे बघा। आई सुद्धा पूजा करते। दरवर्षी आई सुद्धा बघा, आम्ही लहान असल्यापासून आई नागोबाची पूजा करायची। नागपंचमीला घरी नाग आणायची आणि आम्हाला सुद्धा बघा मोदक लाडू करून द्यायची आई आमची। आणि आता तिला थोडंसं बरं नाही आहे ना, त्याच्यामुळे निकिता करते सगळं काही, नाही आई बघा। आई सुद्धा पूजा करते। आईनेच आम्हाला हे संस्कार दिलेत। आई बाबा यांच्या पुण्याईमुळेच आम्हाला हे संस्कार घडलेले आहेत आमच्यामध्ये सुद्धा। आणि बघा छान अशी पूजा आई सुद्धा करते। जान्हवी भार्गवी शाळेत गेलेले आहेत, त्यांना आज सुट्टी नाही आहे बघा। आई सुद्धा, आई बेल अर्पण कर, हां देवाला बेल अर्पण कर, जय सद्गुरू बघा। छान असं पूजन आईचं सुद्धा झालेलं आहे। चला आईची आणि निकिताची पूजा झालेली आहे। जान्हवी भार्गवी शाळेमध्ये गेलेले आहेत, बाबा सुद्धा पूजा करतील आणि आता मी सुद्धा पूजा करतोय। आणि पूजा करून झाल्यानंतर आपण श्रीवर्धनमधले काही नागपंचमी साजरी करतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका आणि श्रीवर्धनचे हे पारंपरिक सण आता तुम्हाला पाहायला सुद्धा मिळतील। चला या प्रथम आपण श्री नागोबाची, श्री गणेशाची, शिवपार्वतींची पूजा करणार आहोत। तुम्ही सुद्धा माझ्यासोबत पूजेला या। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः। बेलपत्र समर्पयामि, बेलपत्राणि समर्पयामि। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। चला छान अशी आपली पूजा श्री नागदेवतेची झालेली आहे। श्री गणेशाला वंदन करून शिव पार्वती आणि नागोबाची पूजा आज सर्वत्र चालू आहे। आपल्या घरामध्ये सुद्धा झालेली आहे पूजा। नैवेद्य वगैरे झालेला आहे निकिताचं आणि ते करून आपण श्रीवर्धन मधले नागपंचमी कशी साजरी होते ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आपण आपल्या सासरवाडीत जीवनाबंदर येथे आलेलो आहोत। आपली नागोबाची पूजा वगैरे करून जेवण वगैरे करून इकडे आलेलो आहोत आणि थोड्या वेळाने आता विसर्जन सुद्धा होणार आहे। इकडे सर्वांच्या घरोघरी हे नागोबा येतात। नागपंचमी आज श्रावण शुद्ध पंचमी आणि श्रावणातला मोठा सण जीवना कोळीवाड्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागपंचमी साजरी केली जाते। आणि या ठिकाणी सुद्धा आता आपल्याला
श्री नागराजांचं दर्शन होणार आहे. आमची गुलाब मावशी सुद्धा आहे, ही बघा, ही सुद्धा पाया पडण्यासाठी आलेली आहे आणि छान असा हा नागोबा आपल्याला पाहायला मिळतोय बघा. चला आपण सुद्धा आता दर्शन करणार आहोत. आपले नारायण भाऊ रघुवीर यांचं हे निवासस्थान आणि या ठिकाणी नागोबाचं दर्शन आपल्याला होतंय. प्रत्येक घरामध्ये नागोबाची पूजा केली जाते आजच्या दिवशी आणि आजच्या दिवसापासून या सणांना सुरुवात होते. आपल्या नारायण भाऊंच्या मिसेस सुद्धा दिसत आहेत. हा सर्व परिवार, रघुवीर परिवार आणि त्यांचे मित्रबंधू, नातेबंधू आणि आमची ही मावशी, निकिताची मावशी, सख्खी मावशी, गुलाब मावशी जी आपल्याला पाहायला मिळते. चला आता आपण सासरवाडीत जाऊया. नागोबाचं छान असं दर्शन झालेलं आहे आणि आपण श्रीवर्धनमध्ये पण जाणार आहोत, ज्या ठिकाणी विसर्जन वगैरे होणार आहे. आपल्या नागोबाचं पण सुद्धा आपण विसर्जन करणार आहोत. चला आता आपण आपल्या सासरवाडीत चाललेलो आहोत. नारायण भाऊ रघुवीर यांच्या ठिकाणी आपण दर्शन घेतलेलं आहे नागराजांचं आणि आलेली आपली सासरवाडी बघा. सासरवाडीत सुद्धा नागाची पूजा केली जाते. छान असं हे तुळशी वृंदावन बघा आपल्याला पाहायला मिळतंय. आलोय आपण सासरवाडीत. सुवर्ण सुद्धा आहे. चला आपल्याला दर्शन होणार आहे. प्रथम आपण श्री कुलदेवतेचं दर्शन करणार आहोत. एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट. आणि माझ्या सासरवाडीतला नागराजा बघा. छान असं दर्शन होते आपल्याला. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील नागराजांचं आज नैवेद्य बघा. छान असं घुगऱ्या, लाया आजच्या दिवशी या सगळ्यांना वाटल्या जातात. निकिता सुद्धा नागराजांची पूजा करते आणि आपल्या सासूबाई. आता आला तुम्ही? हो आता आलो. आमच्याकडे सुद्धा नागोबा असतो. तुम्ही आलात नाही आमच्याकडे. येऊ काय सण सगळ्यांचा सोबत. इथे आता थोड्या वेळात विसर्जन सुद्धा होईल ना. विसर्जन होईल पण आपल्याला खास आकर्षण या ठिकाणी पाहायला मिळतं ते म्हणजे जीवना कोळीवाडा येथे नागराजांची जी मूर्ती आहे ती बघा भरपूर मोठी असते सर्वांच्या ठिकाणी. मगाशी आपण नारायण भाऊंची ते सुद्धा नागराजांचं दर्शन केलं आणि या ठिकाणी नागाची मूर्ती फार मोठी असतात ना जीवनामध्ये. सगळीकडे असतात ना. आणि तुम्ही विसर्जन पाण्यामध्ये करत नाही ना? मग कुठे? डोंगरावर नेता बघा. इथे जवळच असलेलं जे डोंगर आहे तिथे विसर्जनासाठी नागराजांना नेलं जातं आणि भरपूर मोठ्या मोठ्या मूर्त्या या नागराजांच्या जीवना कोळीवाड्यामध्ये पाहायला मिळतात. आणि आत्ता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे श्रीवर्धनच्या शिवराजे क्रीडा मंडळाचा सार्वजनिक नागोबा या वर्षीपासून आहे, तिथे आपण निघालेलो आहोत. चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत शिवराजे क्रीडा मंडळाचा नागराजा जो नागाटाकीवर विसर्जन होणार आहे ते सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळेल. शिवराजे क्रीडा मंडळाचा आपण सार्वजनिक नागराजाला तर भेटणार आहोत पण प्रथम आपण आपली माऊली ग्रामदेवता आई सोमजादेवीचं सुद्धा दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत आणि नंतर त्या ठिकाणी जाणार आहोत. आता थोड्या वेळात त्या ठिकाणी सुद्धा विसर्जनाला सुरुवात होणार आहे. आपली सर्वांची माऊली आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचं आज सुद्धा छान असं आपल्याला दर्शन होत आहे. आईचा उदो उदो. चला छान असं दर्शन आपल्याला आपल्या माऊलीचं झालेलं आहे. आपली ग्रामदेवता आई सोमजादेवी श्री अगस्त्य मुनींनी स्थापन केलेलं हे मंदिर शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी या ठिकाणी शाळीग्राम रूपात आपल्या माऊलीचं हे मंदिर आज आपल्याला पाहायला मिळतंय. चला आपल्याला त्या ठिकाणी बँजोचा सुद्धा आवाज येतोय आणि त्या ठिकाणी विसर्जन होणार आहे. इथे जवळच असलेलं धोंडगल्ली परिसर आणि त्या ठिकाणी असलेलं शिवराजे क्रीडा मंडळ आणि त्यांनी यावर्षी नागराजा हा सार्वजनिक आणलेला आहे तो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला आता आपण निघालोय त्या ठिकाणी. आपली माऊली आई सोमजादेवीचं दर्शन करून आपण आता धोंडगल्ली परिसरात चाललेलो आहोत. हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचं आमचे मित्र परेशजी सुद्धा आहेत. चला हा धोंडगल्ली परिसर आहे. परेशजी मला नेण्यासाठी आलेले आहेत कारण का विसर्जनाची वेळ आता त्यांची होत आहे. आपण आपला
नागराजा विसर्जन करून आता आपण धोंडगल्ली परिसरात चाललेलो आहोत। हा रस्ता आपल्याला पाहायला मिळेल बघा, किती उंच हा आहे। शिवराजे क्रीडा मंडळ याच्या आधी सुद्धा आपण आलेलो होतो या ठिकाणी उद्घाटनाला। या ठिकाणी ह्या ज्या ट्रॉफ्याज वगैरे आपल्याला पाहायला मिळतात, चषक यांचं या ठिकाणी उद्घाटन होतं, त्या दरम्यान आपण पाहिलं होतं। आणि शिवराजे क्रीडा मंडळ आपल्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी प्रत्येक घरातले हे नागोबा आलेले पाहायला मिळतात आपल्याला। आणि या वर्षी म्हणजे 2024चं हे वर्ष आणि या ठिकाणी त्यांनी सार्वजनिक नागोबा बसवलेला आहे आपल्या या शिवराजे क्रीडा मंडळाने। चला आपण सुद्धा दर्शन करूया। छान असं आपल्याला श्री नागराजांचं दर्शन होत आहे आणि या ठिकाणी आपल्याला जिवंत साप दिसतोय इथे, हा बघा बरणीमध्ये आहे आणि याचं सुद्धा पूजन केलेलं आहे। मी आपल्याला बरणी उघडून दाखवतो। आणि सर्पमित्र या ठिकाणी आहेत सुशांत भोसले, जे स्वतः सर्पमित्र आहेत। इथे माझे मित्र गणेशजी कुडगावकर सुद्धा या ठिकाणी आले नाहीत आता, पण ते सुद्धा सर्पमित्र आहेत। आणि सर्व हा शिवराजे क्रीडा मंडळ ग्रुप आणि या ठिकाणचे सगळे रहिवासी आता आपल्याला पाहायला मिळतात, हे सगळे या ठिकाणचे रहिवासी। आणि आता हा सार्वजनिक नागराजा विसर्जन होणार आहे आणि सगळे घरातले नागराजे बघा, सगळे घरातील नागोबा या ठिकाणी आलेले आहेत आणि सामूहिक विसर्जन या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। पाहायला मिळते श्रीवर्धनकरांची ही सणांची परंपरा। श्रावण शुद्ध पंचमी आणि श्रावणातला पहिला सण। मगाशी सांगितल्याप्रमाणे श्रावण मासी हर्ष मानसी, जिकडे तिकडे हिरवळ आपल्याला दाटलेली पाहायला तर मिळाली, पण श्रीवर्धनकरांचा हा उत्साह बघा। आपली माऊली ग्रामदेवता आई सोमजादेवीच्या बाजूला असलेला हा धोंडगल्ली परिसर आणि या ठिकाणी दरवर्षी सर्व घरोघरी नागराजाची पूजा करतात, पण या वर्षी शिवराजे क्रीडा मंडळाने या वर्षी या स्थानी सार्वजनिक नागराजाला आणलेला आहे आणि या ठिकाणी आपण त्याचं दर्शन सुद्धा केलेलं आहे। आणि आता या ठिकाणी विसर्जनाला सुरुवात होणार आहे बघा। प्रत्येक घरातील नाग या ठिकाणी आणलं जात आहे आणि आता सर्वजण सामूहिकपणे नागराजाला विसर्जन करणार आहोत। हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे पाहत राहा की धोंडगल्ली परिसरातील हे नागराजा कुठे विसर्जन करतात ते आणि कसं विसर्जन होतंय याचं ते आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल। श्रीवर्धनची ही सणांची परंपरा तुम्हाला पाहता येईल। चला आता विसर्जनाला सुरुवात होते। तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या शिवराजे क्रीडा मंडळ आणि धोंडगल्ली परिसरातील नागराजांचं विसर्जन करायला चला। आई सोमजादेवीचा
बघा नागोबा, पंडोबा, विठोबा ही आळवणी आणि केलेली आहे आणि आता विसर्जनाला सुरुवात होते. धोंडगल्ली परिसर शिवराजे क्रीडा मंडळ हे नागराजाच्या विसर्जनासाठी बघा सर्वजण येतात. धोंडगल्ली परिसरातील सगळ्या महिला भाविक असो आणि पुरुष भाविक सगळेजण लहान थोरांपासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बघा धोंडगल्लीच्या बाजूला असलेलं आपलं आई काळश्री मातेचं मंदिर आणि सोमजा देवीचं मंदिर, या जंगलामध्ये खालच्या साईडला तुम्ही गेलात तर आई काळश्री देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता थोड्या वेळात विसर्जन आपल्याला पाहता येईल. चला आता आपण या मिरवणुकीमध्ये सामील होतोय. नागदेवतेचं विसर्जन करण्यासाठी आपण सर्वजण चाललेलो आहोत. शिवराजे क्रीडा मंडळाचं यावर्षीचं प्रथमच वर्ष असलेलं सार्वजनिक नागराजा आणि घरोघरचे हे नागोबा नागराजा आता विसर्जन होणार आहेत. पण आत्ता आपण आलेलो आहोत ती म्हणजे आपली माऊली काळश्री देवी, आई काळेश्वरी देवीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. हे काळेश्वरी देवीचं मंदिर आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलं असाल. आणि आता या ठिकाणी आरती होईल, आरती केली जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ही विसर्जनाची मिरवणूक पाहता येईल. चला आता आपण आरतीला सुरुवात करूया. नागोबा पंडोबा छान अशी आरती झालेली आहे आणि आता आपण पुन्हा एकदा विसर्जनाकडे निघालेलो आहोत.
नागराजांचं विसर्जन करण्यासाठी आपण आता आपल्या तांबडी डोंगर, जे श्रीवर्धनचा प्रसिद्ध असा हा तांबडी डोंगर, ज्या ठिकाणाहून संपूर्ण श्रीवर्धन आपल्याला निहाळता येतं असं तांबडी डोंगर, या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि या ठिकाणी एक विहीर आहे जी या शिवराजे क्रीडा मंडळ आणि इथल्या धोंडगल्लीतल्या सगळ्या सदस्यांनी बांधलेली ही विहीर आहे, जी आपल्याला पाहायला मिळते. श्रावण शुद्ध पंचमी, श्रावण महिन्यातला पहिला सण. मी प्रथमच इंट्रोडक्शनच्या वेळी आपल्याला सांगितलं, श्रीवर्धन हे पारंपरिक सणांनी भरलेलं असं श्रीवर्धन शहर आणि गाव. कोकणातील सण पाहायचे म्हटल्यानंतर सर्वजण कोकणातच येत असतात. गणेशोत्सव असो आणि श्रावणातले नागपंचमी असो, दिवाळी असो, सगळेच सण आमचे श्रीवर्धनकर अगदी गुणागोविंदाने साजरी करत असतात. तसंच आजचं यंदाचं प्रथम वर्ष शिवराजे क्रीडा मंडळाने सार्वजनिक नागराजांना आणलेला आहे आणि या ठिकाणी आता त्यांचं विसर्जन होणार आहे. हे सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात, जे शिवराजे क्रीडा मंडळ आणि धोंडगल्ली परिसरातील हे सगळे सदस्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि असं तुम्ही नागाचं विसर्जन आणि नागराजांचं विसर्जन कुठेच पाहिलं नसाल, ते श्रीवर्धनमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. आपल्या सुद्धा कमेंट जरुरीच्या आहेत की तुम्ही असे सण साजरे करता का, किंवा आपल्याला काय वाटतं याविषयी, ते जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. बोला नागराजा महाराज की, नागोबा पंडोबा. गणेशजी कदम सुद्धा दिसत आहेत आणि हा सर्व कार्यक्रम घडवून आणलेला आहे. आणि सर्व आहेत आपले अजिंक्य भुवड, जे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. आणि यांनी यावर्षी असं सुचवलं की यंदा आपण सार्वजनिक गणेशोत्सव आणतो, गणेशाला आणतो, तसंच या सार्वजनिक नागराजाचं सुद्धा आपण आगमन करूया. आणि यावर्षीचं प्रथम वर्ष त्यांनी अति उत्साहाने साजरा केलेला आहे. आणि चला आता विसर्जनाला सुरुवात होते, जी आपल्याला आता पाहायला मिळते.
शिवराजांचं झालेलं आहे आणि या ठिकाणी बघा पोहतायत, लहान मुलं वगैरे पोहतायत. पोहाणी शिकायची असेल तर या ठिकाणी मला यांच्याकडनं समजलं की आम्ही या विहिरीतच, म्हणजे पहिली विहीर डबका होता, त्याला खोल होता थोडा, आणि त्यालाच या ठिकाणच्या या सर्व शिवराजे क्रीडा मंडळ धोंडगल्लीच्या परिसरातील सदस्यांनी स्वतःच्या निधीतून या ठिकाणी हे सगळं बांधकाम केलं आणि छान असं विसर्जन आज आपल्याला या शिवराजे क्रीडा मंडळ आणि धोंडगल्ली परिसरातलं पाहायला मिळालं. प्रत्येकामध्ये परमात्मा हा वसलेला आहे. चराचरी व्यापकता जयाची. खरंच हा भगवंत परमात्मा सर्वांमध्ये उरून पुरून आहे. या निसर्गामध्येच बघा आपल्याला भारतीय संस्कृतीने शिकवलेलं आहे की सगळ्यांमध्ये भगवंत पाहायला शिका, ही आपली संस्कृती. नागराजावर आपल्या विश्वाचे परमात्मा हे विश्रांती घेत आहेत. त्यात नागराजाची आज श्रावण शुद्ध पंचमीला पूजन केलं आणि त्याला दूध दही लायांचं नैवेद्य दाखवलं. खरंच ही परंपरा तुम्हाला हिंदुस्थानातच पाहायला मिळेल अशी भारतीय संस्कृती. आज श्रीवर्धनची सुद्धा संस्कृती आपल्याला पाहायला मिळाली. श्रीवर्धनकर गुणा गोविंदाने ज्या सासूरवाशीन आहेत त्या माहेरी जातात आणि खरंच आपल्या जुन्या मैत्रिणींना सुद्धा भेटतात आणि या श्रावणातला पहिल्या सणाचा आनंद घेतात. असाच आजचा हा सण आपल्याला पाहायला मिळाला. घरोघरीचे नागोबा सुद्धा विसर्जन झाले, ते सुद्धा आपण पाहिलात. सकाळीच आपण आपल्या घरी सुद्धा नागराजाचं पूजन केलं आणि त्याचं विसर्जन सुद्धा केलं आणि त्यानंतर आपण आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचं दर्शन घेऊन शिवराजे क्रीडा मंडळ आणि धोंडगल्लीत आलो. या ठिकाणचं वाजत गाजत विसर्जन आपल्याला कसं वाटलं ते कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. आणि जाता आता एवढंच सांगतो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा. बोला नागोबा नागोबा, आई माऊलीचा, आई ग्रामदेवता सोमजाईचा उदो उदो. नागोबा.